रात्रीच्या चपात्या व भाकरी उरल्यात, मग त्यांचं करायचं काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. नमस्कार मंडळी, ते चपात्या व भाकरी फेकून न देता आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे झणझणीत कुटके. येथे मी 2 भाकरी व 1 चपाती घेतली. चपाती किंवा भाकरी घेत असताना सुद्धा अगदी आदल्या दिवशीच्या रात्रीची घ्यायची नाही, ती थोडीशी सुकून द्यायची. समजा आदल्या दिवशीची रात्रीची चपाती उरल्या तर त्या पसरून ठेवायच्या किंवा उन्हात वाळून घ्यायच्या. 2 दिवसांनी वापरायच्या. यामुळे त्याला बुरशी किंवा तार धरत नाही, म्हणजे त्या चिकट होऊन खराब होत नाहीत. तुम्ही पाहू शकता मी हाताने त्यांचे तुकडे करून घेत आहे. तुकडे करते वेळेस जास्त बारीक करून घ्यायचे नाही. त्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागतो कांदा, 10-12 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो. टोमॅटो व शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या मनावर टाकू शकता किंवा नाही. आता आपण कांदा कट करून घेऊ. बऱ्याच जणांना हा प्रकार माहिती असेल. प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळी नावे आहेत व करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. पण आमच्याकडे याला चपातीचे किंवा भाकरीचे कुटके म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. कांदा बारीक असा कट करून झालेला आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर कट करून घेऊ. कोथिंबीर कट झाल्यास आपण लगेच टोमॅटो कट करून घेऊ. तुम्हाला काय वाटते मंडळी, उरलेल्या चपात्या किंवा भाकरी फेकून देण्यापेक्षा हा उपाय करून बघितल्यास तो एकदम उत्तम. शिळ्या चपाती किंवा भाकरीचा हा नाश्त्याचा प्रकार आहे. मी आमच्या इकडच्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. आता आपलं साहित्य कट करून झालेलं आहे. आता आपण राहिलेला लसूण कुटून घेऊ. लसूण कुटण्यासाठी मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. 10-12 पाकळ्या लसूण व त्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकून घेतले. हे दोन्ही एकत्र कुटून घेतल्यास आपल्या कुटक्याची चव ही एकदम भारी लागेल. आणि लसूण हा जास्त बारीक कुटून घ्यायचा नाही, तो ओबडधोबड अशा प्रकारे कुटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी बारीक अशा प्रमाणात लसूण कुटून घेतलेला नाही. आता आपण फोडणीकडे वळू. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं. तेल तापल्यास आपण त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेऊ. मोहरी व्यवस्थित कढल्यास आपण त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेऊ आणि आपल्या गॅसची स्पीड ही मीडियम करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे व्यवस्थित कढल्यास आपण यामध्ये कुटून घेतलेला लसूण टाकून घेऊ. लसूण व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा, त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी कांदा टाकून घेते. तर यामध्ये आपण कढीपत्ता टाकू. शहरांमध्ये कुटके हा प्रकार विसरत चाललेला आहे, कारण ते चपात्या व भाकरी शिल्लक उरू देत नाहीत, म्हणजेच स्वयंपाक लागेल तेवढाच करतात. पण गावाकडे तसं नाही. गावाकडे एकत्र कुटुंब पद्धती असते आणि त्यामुळे वाढत्या हातानेच तिथे स्वयंपाक केला जातो. मग तेथे भाकरी व चपात्या भरपूर प्रमाणात उरतात. मग ते उरलेले चपात्या व भाकरी ते लोक फेकून न देता त्याचे हे असे कुटके बनवत असतात. तुम्ही पाहू शकता मी यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. त्यांना व्यवस्थित परतून घेतल्यास यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो आपण टाकू. या सर्व मिश्रणाला व्यवस्थित परतून घेत राहायचं. आणि शिळ्या चपात्या व भाकरीचा अजून एक प्रकार केला जातो. तो प्रकार हा कोरडा असतो. त्याला आमच्याकडे चुरमा असे म्हणतात. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे नक्की सांगा, कारण काही भागामध्ये त्या कोरडा केल्या जाणाऱ्या प्रकाराला चिवडा देखील म्हणतात. आता हे सर्व मिश्रण कढल्यास आपण यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. हे सर्व मिश्रण व्यवस्थित कढण्यासाठी आपण यामध्ये किंचित मीठ टाकून घेऊ. यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकून आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील यामध्ये टाकू शकता. मी यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. यात आता आपण पाणी टाकून घेऊ. पाणी भरपूर प्रमाणात टाकून घ्यायचं आहे, कारण भाकरीचे कुटके उकडण्यासाठी पाणी भरपूर लागतोच आणि याचा रस्सा तर खूपच भारी लागतो, त्यामुळे पाणी होईल तेवढं जास्त टाकायचं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि वरतून भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकू. या पाण्याला भरपूर उकळी आल्यास आपण यामध्ये ते तुकडे टाकून घेऊ. या ठिकाणी मी चपाती व भाकरीचे मिक्स कुटके बनवत आहे, त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात टाकून घेतलेले आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यावरती झाकण झाकून ठेवू. भाकरी असल्यामुळे हे कुटके शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. या कुटक्यांना आपण 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. जर तुम्ही फक्त चपात्याचेच कुटके बनवत असाल तर 2 ते 3 मिनिटांमध्ये ते व्यवस्थित शिजले जातात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ते झाकण काढून त्यांना व्यवस्थित परतून घेते, म्हणजे ते खाली चिटकणार नाहीत. आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवू आणि 2 मिनिटांसाठी त्यांना व्यवस्थित शिजून घेऊ.
तुम्ही पाहू शकता आपल्या कुटक्याचा रंग बघा कसा मस्त आलेला आहे. 5-6 मिनिटानंतर आपले कुटके शिजून झालेले आहेत. आता आपण त्यांना खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ. जर तुम्ही अशा पद्धतीने जर कुटके बनवून बघितलात तर 100% गॅरंटी की तुम्ही पुन्हा पुन्हा हे कुटके बनवून खाताल. असे गरमागरम व झणझणीत कुटके तुम्ही कांद्यासोबत नक्की ट्राय करा. आणि हां, कांदा कापून न घेता असा बुक्की मारून फोडून घ्यायचा. म्हणजेच हाताने फोडून घ्यायचा. अशाच झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वल फूड रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसह.